10च्या पुढे सामान. आता तुम्ही जे केलं ना त्याची विरुद्ध दिशेला सुद्धा करावं लागला. आम्ही बोर्ड लावले की देवेंद्र फडणवीसांनी गुन्हे दाखल करायला लावला. नेमकं बोर्डाचा प्रॉब्लेम काय तुम्हाला? बोर्ड कशामुळे पडतात? मराठी जर सहन करते तर करतील. एकदा जर रोडला बसले ना तर एकही रस्ता मोकळा राहणार नाही. इतक्या करोडोच्या संख्या एक पण राज्य करणार नाही. एक सुद्धा रस्ता. तुम्ही जितका जितका मराठ्यांना त्रास देतात तितका मराठा समाज विरोधात झाला. आतून त्यांच्या पक्षात असलेले भाजपाचे सुद्धा मला भक्तरू सांगतात आयदा मिळाव द्या. गेलेच खुशी येणे बेजायला चलू द्या तुम्ही आयदा मी तुमच्या बरोबर. ते सुद्धा कार्यक्रम दाखवला त्यांना असं इतकी दहशत केली. महादेवी होतं यशाचीच नाही. काही देणं घेणं नाही काय नाही काय नाही काय नाही. देशातली ही पहिली असायची अशी असत की ते एका आंदोलनावरती बसते. आंदोलनावर आवाज असायची नसते. बघा किती नामधारी आणि किती चांगला माणूस होता. त्यांचा तुमच्या शब्दात दम आहे. आरवून गेलं हे खरं आहे. परंतु एवढा मोठा समुदाय जर विरोध केला तर आयुष्यभर घरात बसावं. एक पोरगा अटक करण्यासाठी जर तुम्ही एवढी ताकद लावायला लागली, विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या मुख्याला द्यावे. ते बोलायला लागले खाली बसते. बोललो ते तुला मती लागेल. घराघरातल्या मराठ्या पेटवून गेला. एवढं जर अन्याय करायला लागला ना याची दहशत आणि दडपशाही म्हणून काढायची. समाजाच्या बैठका व्हायला लागल्या. ग्राउंडवर बैठका घ्यायला लागल्या. ग्राउंडवर इतकी चीड देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्माण. तुम्ही सांगता तोच कायदा मग आम्ही सुद्धा खपवून नाही गेला. तो मग सगळ्यांसाठी. मी 10चा कार्यक्रम घेतोय आता सध्या. बाकीच्या सुद्धा आता 10च्या घ्यायचे. आंदोलन कमी कमी होत चाललं. लय महत्वाचं आहे का? ते बोला थांबवतो दिवस. कागद वगैरे द्यायचे हे नाही. गप्प मारा. तुम्ही फक्त एक काम करा. गावाचं गाव पुन्हा एकदा करायचं. आपल्या आजूबाजूला नजर टाकून बघा आपल्यात कोण मराठ्याचा माणूस नाही. त्याच्या घरी घरी जाऊन बसा. सगळ्यांच्या रंगात टाकायचे. एक दिवस जातीसाठी स्वतःच्या मुलासाठी द्यायचं पण इतकं काय यांच्या मुलग्यावर पाय देऊन असं घेऊन काय यांना कितीही प्रकार मी माणूस समजत नाही त्यांनाही माहीत आहे. कारण त्यांच्या बैठकीतच घटना ठरलेलं आहे. निष्ठावान तर भोकर खूप आवड आहे. आणि याच्या जातीवरची निष्ठा आहे. याचा याच्या जातीवरती प्रेम आहे. किंवा जातीला दैवत नाही म्हणतो हे आपल्याला नाही पाहिजे. त्यापेक्षा दोन कामं करा. याला 10% आरक्षण घ्यायला लावा. नसतायला उठवा. मी कुठाला घेत नाही. मध्ये सुद्धा बसतो काय असेल पण आरक्षण घ्यायची शैलीमध्ये करा. आरक्षण घ्या तर मग काय करायचं. तुम्हाला मध्ये राहायचं काय करायचं. तुम्हाला मध्ये राहायला पाहिजे. तुम्ही आता सगळ्या मराठी जाते त्याला भेटत नाही. मला आधी वाटत नाही घरावर भेटून करायचं म्हणून नाही करत. ग्राउंड लेवलवर अशी चर्चा आहे गावकऱ्या. एवढा मोठा मराठा समाज आहे. देवेंद्र फडणवीस जाऊन तुम्ही अन्याय करतोय त्याला कळत कसं नाही. एवढा मोठा समाज होता केला काय होईल. आणखी एक चर्चा याबरोबर जर मराठ्यांना या करू शकते तर छोट्या छोट्या जातीला आपण आपलं काय होईल. त्याच्यापेक्षा हे माणूसच कोणशी दिसतो. याचा तांडा पट्टी करा सगळ्या धनगर बांधव सुद्धा याच भूमिकेवर आला. मराठ्यांचं तर हे
आपलं गावात चिंता नाही, आपल्याला पुढच्या वर्षी देतो म्हणते 12 ते 12 जोडे दारा सुद्धा ही चर्चा सुरू आहे. आपण जर एवढा मोठा समुदाय आंदोलन करतो ह्या सगळं देत आपल्या छोट्या छोट्या जातीचा विषय संपला. त्यामुळं गाव खेड्यात लोक एकवटायला लागले, हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात सुद्धा येणार नुसत्या पदाच्या मस्ती टाकायला लागले होते. त्याला वाटत असेल की आम्ही फोडा करू फोडला, अरे त्यांना बोलून देत नाही, त्यांच्या अंगात ते पाठ कपडे त्यांना मोठं करणारे हे मागवल्या काय तर त्याला मिळून दिले तू त्याला अटक करून मिळून तुझे पाच आणि ते सगळे भ्रष्टाचारी काम धामाचे समाजावर तुम्ही अन्याय करायला लागला, तुम्ही नका पाहिजे मी एकजूट वाढतो यार कसं देत नाही आपण करू. आणि एखाद्या पोराला नाटक केलं ना, मी आता आपली सांगितलं जरा एकमेकाच्या मध्ये जाता एखाद्या जर पोरग धरून दिलं तर तोंडाकडे बघू नका. जर त्याला मराठा आरक्षणासाठी नेलं, आंदोलनासाठी नेलं तर पोलीस स्टेशनला शांततेत जाऊन जबाब विचारा याचा गुन्हा काय. ते जर म्हणजे रास्ता लोक केला यांनी रॅली काढली यांनी सभा घेतली होती, मग तेव्हा गुन्हा आमचा घेऊन आम्हाला पुण्याला ठरवली पाहिजे, कारण त्याला एकट्याला बाहेर बसवू नका. प्रत्येक पोरगे जातीसाठी मारते, तुम्ही सुद्धा जातीसाठी मारता. त्यामुळे एकमेकाच्या मदतीला मारा. गेले 10 वर्ष जर सगळे मराठी एकवटले तर पुन्हा पोरांना त्रास होणार नाही. त्या देवेंद्र फडणवीसची दरवर्षी कमी करावं लागणार. नुसतं शांत जाऊन बसा पोलीस स्टेशनला, काहीच करू नका. काही म्हणायची गरज नाही, आणायची गरज नाही, काय त्या पोरांना आपण जाऊन बसा. भूक लागली तर त्यांच्याकडून बाहेर घ्यायचं, कारण त्या PSI साहेबांना जर बाबा लागला जातांचा काय घेऊन झालेला तिथं काय तिथं झोपायचं, रेटवर झोपायचं. एखाद्या निवड जर 20,000 पोलीस स्टेशनला लोक जाऊन बसते, नुसता वडापाव विचारला तरी 20,000 रुपये का होतो. मला ती PSI साहेब पैसे बरोबर होतो. काही शिकण्याची गरज नाही, भाण्याची गरज नाही, काय नाही. कारण आरोपी उपाशी म्हणून देता येत नाही. बिंदास सगळ्यांचा उपास विचार सुद्धा नाही म्हणून आणला मान्य घराच्या दिवसात मावशाने सगळ्या जाऊन बसायचं. आपलं पोरग दूध पेत नसतं तरी म्हणायचं ते रोज 1 लिटर दूध पेत. मग आपलं ते रोज 35 वर्षाचं का सांग, पण ते रोज दूध पेत आहे मला 1 लिटर भर चालून द्या. देवेंद्र फडणवीसांनी खेड्याच्या फिरल्या काय गेली, आपण काय नाही घेऊ अडचण हे काही. तुम्ही अटक केलं खायला कधी भाऊ 3 टाइम घालवतात, 5 टाइम घालून काय चाललंय तिथं सगळी अवस्था आहे. सुगर बसगाडी सगळ्यात करायची पाणी सगळं चहा नाश्ता तरी मला तुम्ही कॉफी घेतात रोज, पण आपण कॉफी पेली त्याला काय घ्यायच्या पोलीस स्टेशनमध्ये काय काठी घेतात त्याला काय घ्यायचं. आपल्या घरचे कोणी मारायचं ते स्वतः समजायला आपण पोलीस स्टेशन डास चालवा लागले, मच्छर आम्हाला लावायचे काय सगळा राम टाकायला घेऊन काय का नाही का कोणाला व्हायला मुलं बाबू काय कोणाचं नाही वाटण्याची सुद्धा गरज नाही. नुसतं जायचं मागे घेऊन बसायचं. भूक लागली पाणी आणणार बिस्तेची वगैरे ते म्हणत पाणी. मला येईचं पाणी पचत नाही, मला येईचं पाणी पचत नाही माझं. मी पहिल्यापासून जन्मापासून कोणाला फिरायला मला येईल जे लागतं ते घ्यायचं. जामीन करायचं म्हणलं तर एवढं जवळ तर लागत कोर्टात नाही. तर गाड्या कोणाला इतके बसायचे कवा काम द्यायचे कवा ऐकताची लागू द्या काम. देवेंद्र फडणवीस पोलिसांना काम लावलंय ना, प्रत्येक आरोपीचा वेगळा स्टेटमेंट घ्यायला, जॉब घ्यायला, सगळ्यांनी जॉब घ्यायला त्यांना कमीत कमी 25,000 रुपये केली. याला ते पोलीस म्हणतो उद्या PNS रुपये सगळे ते करू आणि मान्य न्यायालयाला सगळ्यांनी तो भरायचा. काही अडचण नाही. धाडशी म्हणा धाडशी, फक्त जातो उग्र आंदोलन करायचं नाही. 6 महिन्यापासून ते सांगतो.
तेव्हा आपलं आंदोलन आहे. शांततेची जेवढी ताकद आहे शांततेत केलं ना, म्हणून 75 वर्षात संघटना आरक्षण मिळालं. एवढं शांततेत सुद्धा ताकद आहे. शांततेत युद्ध पेरणं सोपी गोष्ट नाही. फक्त म्हणावं काय, एखाद्या कोणाला जाणून कुत्रा झाला सगळ्यांना जाऊन बसेल. तर कुठेगाव झालं बघा जालना जिल्ह्यात, तिथं त्या रोषात जाणं पाडणार गावाला बोलले. आता आपण तिला काय त्यांनी गुन्ह्याकडे करायचं त्या प्रकारे मंदिर विश्वास झाला. आणि ते ना आपण रथ पोलीस पाहिजे त्या पोरामध्ये आहे ते पोरं कोणी करत होतं. ते गाडी कसं जास्त आढळलं सगळं गाव झालं. गावामध्ये काय झालं ते नुसतं आढळलं काहीच म्हणा गाव पळतच बाहेर आलं. लोकांना काय केलं पोलिसांना झालेलं आहे पुरं गाव गाडी बोललो. पोलिसाला खाली 5 लाखात खाली इतके माणूस घेऊन चौक 10 सुद्धा गाडी चौक काय शेवटी सोडून दिलं. काय करते आणि त्या डांगे साहेबांनी जिंकली त्या दिवसापासून. ते लोक त्यांच्या मुलांना लागले तुम्हाला गावाच हे द्यायला लागले. तसं करावं लागणार आपल्याला जातीसाठी आपल्याला येण्यासाठी आपल्याला शांततेत आमचं पोरं आपल्याला अधिकार आहे विचारलं काय गुन्हा त्याचा जो गुन्हा आमचा आहे. मराठा आरक्षणाबद्दल बोलला मी त्यांनी सुद्धा करायचं ते नाही आपला करायला. मराठा आरक्षणात त्यांनी आंदोलन केलं सगळं आपला सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची. काही अडचण नाही. बिनधास्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू. आता पुढची नंतर मीच आंदोलन आणले फॉर्म भरायचं. आता तुम्हाला त्यावर झालं ना. आता 20,000 प्रत्येक जिल्ह्यात फॉर्म पडणार महाराष्ट्रात. आता तुम्हाला चिन्ह काय द्यायचे आता चिन्ह तर सापडलं पाहिजे ना. कांदा मोठे गाणे आणि तुमच्या चिन्हामध्ये सापडले पाहिजे ना. आणि त्या चिन्हात गावात 3 केंद्र असते शाळेत गणपती असतं आणि ते शाळेला आपल्याला आणि ते जर रामला फिरलं आणि ते चिन्ह म्हणून आता तुम्ही तापा मला फोन करायला चालले ते म्हणजे होय खरं तो आम्हाला मानलं देऊ करू परेशानी झाली. एक परेशानी आणि परिस्थिती तीच झाली. आता समजा या घराला नाक बाळायला खासदार दिला आणि आजूबाजूला म्हटला महाराज खासदार होणारे इतके 20,000 खासदार त्याला 12 मतदान तो खासदार ना ज्याचा वाडा मोठा तो खासदार. आणि ते बाबा समजा जर सकाळी 7 वाजता लागले बाबा दिसतच नाही समजा आणि त्याला 3 वर्ष चिन्ह नाही सापडलं बाकी मतदान करायचं बाबा. अरे नंतर नामदाराचं नाही ती एका बॅगेत कशी ते 2 हे लागते ते काय असते एजंट नाव ते काय घेऊन आता मी स्वतःकडे 2,000 रुपये कुठे प्रत्येक वर्षी पोलीस लागणार कारण गावाला लागत प्रत्येकाला. आता आपल्या गावातले बॅरिकेड भरायचे 5-6 मास्तर 5-6 पोलीस त्यांचे तपासायचे इतके लोक आणायचे ते करून तुम्हाला जेवढं तुम्ही दिलं आपल्याला मिळणार कोणते तिकडे वारणाशी भरायचं नाही तिकडं काय केलं त्याची भरती भरतात का फॉर्म भरते का फॉर्म उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा काढायचं लोकांना म्हणजे तुम्हाला पुरेपूर माहिती दिली वाटतं. लोकसभेला कसं उभा असतं कोणतरी बैठकी तुम्ही खासदार भरायचं सोशल मीडियात एवढं बाहेर जातं त्याचा सुद्धा भरायला लागला तर तुम्ही आपल्याला खासदार भरायला लागला. हे आता याच्यात मराठा सांगायचं तो म्हणून मी काय करेन बैठकीत असतो मी तो भरत ते मी तर भविष्यात घेण्यासाठी लोकांना त्याला काम घेऊन वातावरण दूषित करतो. काय शक्य नाही आता वाटत तुम्ही काय ते भाषा शिकायला लागले ना मला ती दास काही का धोत्रावाले भरायचं नाही पॅन्ट भरायचं शिक
की समाजाचा निर्णय आहे. कारण मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. मी मूळ आपण समाजाचं काम करतो. समाजाला अधिकार आहे, समाज कमी. आता देवेंद्र फडणवीसांना ठेवलं आरक्षण देऊन अन्याय करायच्या म्हटल्यानंतर मराठा सुद्धा कायद्याने लढाले. त्यांनी डाव टाकला, मराठ्यांनी पुढे केला. मराठ्यांचा डाव तोडलं. फडणवीस साहेब एवढं सोपी गोष्ट नाही. आताच मराठा हाता घालायला आणि पुढं लई बाकी आहे. तुम्ही फक्त बघत राहा पुढं काय काय होतं. जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो येतो राहा. आपल्या लेकरांना आरक्षण दिलं, आपल्याला मोठं करायचं. ही लढाई लेकरांच्या न्यायाची. मी नाही आता जीव जरी गेला तर यांचंही मागं सरकार सरकारला एक शब्द मागवला. फक्त एवढं फुटून ठेवणार. धन्यवाद. जय श्री मला